नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट केली आहे. कशाला म्हणायचं हिंदुत्व हे मालेगावात उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मालेगाव के शोले जणू भडकत होते अशी सगळी ती स्थिती. म्हणजे उद्धव ठाकरेंनी माझं हिंदुत्व कसं आहे, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व कसं आहे, प्रबोधनकारांचं हिंदुत्व कसं आहे असं सांगत सांगत हिंदुत्वाची परिभाषाच बदलून टाकली. म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये महिलांचे विषय काढून हिंदुत्व कशाला म्हणतात हे सांगायचा प्रयत्न केला आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. कसं आहे, आपल्या भारतामध्ये महिलांचे विषय काढून जरासा आवाज गंभीर दीर्घगंभीर केला की बरोबर सहानुभूती मिळते, हे सगळ्या राजकारण्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. मग छोट्या मुलांचे विषय काढायचे, बायांचे विषय काढायचे, जसे आवाड करतात तसं सभागृहात म्हणतात ते, किंवा बाहेरही म्हणतात. माझ्या मुलीला धमकी देण्याचा प्रयत्न झाला. कशाला या विधिमंडळात सदस्य राहावं असं मला प्रश्न पडलाय. ते आवाड तसं बोलत असतात. तसं उद्धव ठाकरेंनीही महिला पुढे करून, बाई पुढे करून या लढाईत हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. एक तर सहानुभूती मिळवण्यासाठी बाईला समोर करायचं किंवा एखाद्याचं चरित्रहनन करण्यासाठी बाई पुढे करायची, ही नवीच रणनीती आखण्यात आलेली आहे. विशेषतः हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पुराणा फंड आहे. म्हणजे घरातल्या बायावरती आरोप करायचा. तुम्ही बघा, म्हणजे अॅनालायझरच्या फेसबुक पेजवरती बघा, ट्विटरवरती बघा, किंवा याच्यावरती बघा, जेव्हा माझा आवाज बंद करायचा असतो ना, तेव्हा घरातल्या महिलांच्या बाबत नात्यांचा उल्लेख करून शिव्या घातल्या जातात. ही सोपा फंड आहे बाई हा विषय काढण्याचा. तोच काम नेमकं उद्धव ठाकरेंनी केलंय. म्हणजे त्यांनी अनिल देशमुखांच्या 6 वर्षाच्या नातीची चौकशी झाली असं सांगितलं. ते लालू प्रसाद यादव यांच्या गर्भवती सुनेची चौकशी करण्यात आली, मूर्छित होईपर्यंत, बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी करण्यात आली असं सांगितलं. आणि एका मुलीला अटक करण्यात आली हेही सांगितलं. ऐका जरा, उद्धव ठाकरेंच्या तोंडूनच ते ऐका. अनिल देशमुखना आत टाकलं होतं. अनिल देशमुखांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. 5-6 वर्षाची पोरगी, तिची चौकशी केली. लालू प्रसाद यादव त्यांची सून गरोदर आहे, ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली. एवढं निर्गुण आणि विकृत हिंदुत्व हे हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्व आमचं नाहीये. ऐकलं? हे ऐकलं की असं वाटतं ना की खरंच केंद्र सरकार किती वाईट पद्धतीनं काम करत आहे. आता माझा एक सोपा प्रश्न आहे, सोपा. 6 वर्ष वयाच्या मुलीची चौकशी कोणती यंत्रणा करते का? म्हणजे बस सांग, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? म्हणजे ज्या पोरीला मनी लॉन्ड्रिंग हा शब्दही कळत नसेल, तिला मनी लॉन्ड्रिंग कशी झाली याबाबतची कोणी चौकशी करतं का? म्हणजे तुझ्या बाबांनी तुला घातलेला फ्रॉक कुठून आणला असं विचारलं तर दुकानातून म्हणेल ती, कोणत्या रस्त्यावरच्या. म्हणजे इतकं ज्या मुलीचं ज्ञान विकसित झालेलं नसतं ना, त्या मुलीची चौकशी करण्याचा नादानपणा अगदी कोणती यंत्रणा राबवेल हा तुम्हाला वाटतं? कोणती यंत्रणा अशी असेल की 6 वर्षाच्या मुलीची चौकशी करेल? आणि ईडीनं केली असेल तर जरा स्पष्ट करावं. खरंच ईडीनं त्या मुलीला समोर बसून चौकशी केली असेल तर ईडीनं जरा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. 6 वर्षाच्या मुलीची चौकशी कोणी करतं का? कोणीही करत नसतं. बरं, ते लालू प्रसाद यादव यांच्या विषयात यांना कड वाटू लागली आहे. म्हणजे मला खरं तर बिहारचं यांचं नातं अधिक घट्ट आहे ना, ठाकरेंचं खूप घट्ट आहे बिहारशी नातं असलेलं. कसं ते सगळ्या जगाला ठाऊक आहे. कदाचित त्यामुळंच, त्या बिहारच्या नात्यामुळंच जे लाल बाल पालच्या सोबत आता लालू सुद्धा सहभागी झालाय की काय असा प्रश्न मला वाटतोय. म्हणजे आपलं ओरिजिन, म्हणजे मुळाकडं माणूस धावतो. ठाकरे परिवाराचं मूळ बिहारमध्ये आहे म्हणतात, आणि त्याच्यामुळं कदाचित उद्धव ठाकरेंना बिहारी लालू प्रसाद यादवांच्या सुनेची कड घ्यावी वाटली असेल. आणि ते म्हणतात की बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी करण्यात आली. उद्धव ठाकरे साहेब हेच लालू प्रसाद यादव आहेत, हेच त्यांचे 2 चिरंजीव आहेत, तीच त्यांची बायको आहे ज्यांच्यावरती आकंठ भ्रष्टाचारात बुडाल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या बिहारच्या नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ज्या आता लालूंचा मुलगा काम करतोय ना, याच नितीश कुमारांनी भ्रष्टाचारांच्या सोबत काम करणं शक्य नाही म्हणून राजद सोबतची सत्ता सोडली होती आणि भाजपकडे येऊन बसले होते. भ्रष्टाचाराची सत्ता नको म्हणून, सत्ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही म्हणून. अहो, हा परिवार आकंठ भ्रष्टाचारात बुडालेला, यांना शिक्षा झालेल्या असंख्य केसेस कोर्टामध्ये चालू आहेत, त्यांच्या
मिळालेल्या लाभ मिळालेल्या माणसांच्या चौकशा केल्या, ती गर्भवती होती, यात ईडीचा हात नाही किंवा ईडीचा दोषही नाही. जी जी माहिती ज्या ज्या व्यक्तीकडून संकलित करायची असते ती केली जाते. आणि आता उघडं पडतं या भयानं, कोणाला भोवळ आली असेल, कोणी बेशुद्ध पडलं असेल तर त्याला जबाबदार चौकशी करणाऱ्या यंत्रणेला कसं धरता येईल. म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हा करताना भोवळ येऊ दिली नाही, वाईट वाटू दिलं नाही, काही वाटू दिलं नाही, प्रचंड पैसे खाल्ले, त्या पैशाचे लाभ त्या परिवारानं घेतले आणि लाभ घेतलेल्या परिवाराची चौकशी उद्धव ठाकरे साहेब कोणी करणार असेल आणि भोवळ येणार असेल तर यंत्रणेला दोष देता कामा नये. म्हणजे एका माणसानं ब्लॅकमेल केलं आणि तिच्या मुलीला अटक करण्यात आली, हे पुढचं वाक्य होतं ना. जयसिंघानी प्रकरणात ते बोलत होते. इथल्या माणसाला परराज्यात जाऊन अटक करण्यात येते, परप्रांतात जाऊन. गुन्हेगार कुठेही लपला तरी परप्रांतात जाऊन अटक करावी लागते. हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे. तो शर्जील महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आम्ही त्याच्या मुसक्या बांधू असं तुम्ही घोषित करता आणि त्याच्या मुसक्या बांधल्या जात नाहीत. गुन्हेगार पाताळात दडला असेल तरीही त्याला शोधलं पाहिजे, हेच पोलिसांचं काम आहे. म्हणून परप्रांतात जाऊन अटक करणं यात कौतुकच करायला हवं. आणि राहिला प्रश्न त्या मुलीला अटक करण्याचा, ती सज्ञान आहे, तीच व्हिडिओ पाठवत होती, तीच विनंती करत होती, तीच मेसेज करत होती आणि त्याच मुलीनं ब्लॅकमेल देखील केलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. ब्लॅकमेल करणारी मुलगी आहे म्हणून तिला माफी द्यायची हा प्रकार जर होत असेल ना तर उद्धव ठाकरे साहेब या व्यवस्था चालवता येत नाही असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे उगाच सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून, वेगळीकडे विषय जावा म्हणून काहीही बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे. याला हिंदुत्व म्हणत नाहीत. गुन्हेगारांना मोकाट सोडणं याला हिंदुत्व म्हणत नाहीत. खोटं बोलणं याला हिंदुत्व म्हणत नाहीत, हेही लक्षात घ्या. बरं, तुमच्याकडे काय होत आहे? त्या शिंदेच्या नेतृत्वात गेलेल्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि तो व्हिडिओ व्हायरल होताना कोणती गाणी लावली होती आठवतंय ना? कशा प्रकारे त्या बाईंना ट्रोल केलं गेलं होतं. म्हणजे अपघात रस्त्यावरच्या, तुम्हीच मुंबईत केलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या खड्ड्यात गाडी आदळली असेल आणि त्यात काही धक्का लागला असेल तर त्याच्यावरती एका बाईला इतकं ट्रोल. बरं, मी म्हणतो काही असेलही, तुम्हाला कोण दिले अधिकार लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचे आणि त्याला उजागर करण्याचे? कोणाचे संबंध काय आहेत हे उजागर करण्याचा अधिकार ना मला आहे, ना तुम्हाला आहे, ना कोणालाच आहे. त्याच्यावरती चर्चा करणं, त्याला ट्रोल करणं, आवाडांच्या सारख्याने ट्विट करणं, त्याला तुमच्या कार्यकर्त्यांनी समर्थन देणं, हे कोणत्या हिंदुत्वात बसतं? घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी अशा स्वरूपाच्या कमेंट करणं आणि त्यावर तुमची शेणकी हसते, हे कोणत्या तत्वात बसतं जरा मला सांगा. याला हिंदुत्व म्हणायचं? अमृता फडणवीस यांना घाण कोकिळा म्हणणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं? उद्धव ठाकरे तुमच्या हिंदुत्वात बसतं? त्यांच्या फिगरवरती चर्चा करणं, त्यांच्या एकूण गाण्यावरती चर्चा करणं, त्यांच्या नाचावरती कमेंट्स करणं. अरे बायको फडणवीसांची, तिनं गाणं गावं की नाचावं यावर अधिकार तिचा स्वतःचा आणि कुटुंब म्हणून फडणवीसांचा. त्यांना काही वाटत नाही. तेरी क्यों जलती है भाई? ज्या बाईच्या नवऱ्याला आक्षेप नाही तिच्या अन्य लोकांनी आक्षेप करण्यात काय अर्थ आहे? आणि त्या काही तिकीट लावून बघायला या म्हणत नाहीत, तुम्हाला विनंती करत नाहीत, त्या त्यांच्या कामासाठी करतात. तुम्हाला त्रास होतो त्याला कोण काय करणार? ते केतकी चितळे तरुण पोरगीच होती हो, तिलाही काय काय केलं गेलं, जेलमध्ये टाकलं, शाई ओतली, अटेम्प्ट ऑफ मर्डर, अटेम्प्ट ऑफ रेप, अशा कितीतरी यातनांना त्या केतकी चितळेला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि हे तुम्हाला काय वाटतं? हे हिंदुत्व आहे उद्धव ठाकरेजी? आणि स्वप्ना पाटकर, तुमचा लाडका संजय राऊत काय बोलत होता आठवतं ना? किती ऊत आल्यासारखं चालू होता कार्यक्रम तो. तुला कळेल मा फुली बहीण फुली माझी प्रॉपर्टी दे, नाही दिलीस तर माय फुली काय जाऊ दे. त्या फुल्यात जीव इतका गुणवरून जातो ना की आपणच काय फुल आहोत असं वाटायला लागतं. त्या फुलीच्या नादी लागलो. याला हिंदुत्व म्हणायचं? काय भाषा होती संजय राऊतांची स्वप्ना पाटकर सोबत बोलताना?
काय तुमच्या सैनिकांची राष्ट्रवादीची भाषा होती केतकीतळेबाबत बोलताना, काय आव्हाडांची भाषा होती ट्विट करताना. आठवतंय जरा सगळं? हे सगळं एकदा आठवा आणि मग लक्षात ठेवा हिंदुत्वाची परिभाषा कशी समजावून सांगायची आहे ते. हे सांगता येत नाही आणि उद्धव ठाकरे उगाचच विषय भरकटवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, याचंच वाईट वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.